नमस्कार प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, कॅन्टीनमधलं CCTV फुटेज चेक करताच शलाकावरती राकेशने हल्ला केल्याचं अर्णवच्या समोर आलेलं असतं आणि राकेशच्या विरोधात अर्णवकडे आता खूप मोठा पुरावासुद्धा असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, अर्णवने तो पुरावा पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर पुरावा पाहताच पोलिसांनी राकेशला अरेस्ट केलेली असते आणि त्यानंतर थर्ड डिग्री देऊन त्याच्या तोंडून सत्य वतून घेतलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, राकेशला आता शलाकाच्या गुन्ह्याखाली म्हणजे शलाकाचा खून केल्याच्या गुन्ह्याखाली त्याला शिक्षा मिळालेली असते आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे अंजलीचे डोळे उघडलेले असतात. राकेशचा खरा चेहरा अंजलीच्या समोर आलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे अंजली घर सोडून गेलेली असते तेव्हा राकेश तिची खोड मोडण्यासाठी आणि तिने वैतागून परत अर्णवच्या घरी जाण्यासाठी तिला उन्हातानात बसवलेलं असतं. अंजलीसुद्धा इथे आता भावावरती चिडलेली असते. नवऱ्याचा अभिमान आणि त्याचा स्वाभिमान तिच्यासाठी खूप महत्त्वाचा असल्यामुळे ती आता परत अर्णवच्या घरी काही जात नाही. उन्हातानात अंजली खूप तास बसून राहते तेव्हा अर्णवनेच एका मुलाला मदत केलेली असते. तो इथे सावंत येतो आणि तो अंजलीला ओळखतो अर्णवची बहीण म्हणून. तिला प्यायला पाणी देतो, तिला आपला डबा देतो, त्याच्यामध्ये बटाट्याची भाजी आणि पुरी असते, ती तिला खायला देतो. पण ती एकच घास खाते. कारण का तर तो अर्णवचं कौतुक करत असतो. अर्णवने त्याची मदत केली होती. त्याच्या मुलीच्या आजारपणामध्ये अर्णवने त्याला खूप पैसे दिलेले असतात मुलीच्या ट्रीटमेंटसाठी आणि त्यामुळे त्याची मुलगी जिवंत आहे. तर इथे आता जरी पण अंजली घर सोडून गेलेली असली तरीसुद्धा अर्णवने ज्या लोकांना मदत केलेली असते किंवा त्यांच्यावरती उपकार केलेले असतात त्या उपकारांची परतफेड म्हणून ती माणसं माणुसकीने इथे आता अर्णव नसतानाही अंजलीची मदत करत असतात. म्हणजे जरी पण अर्णव तिथे नाही आहे तरीसुद्धा त्याची माणसं, त्याने पेरलेली माणसं तिच्या आजूबाजूला असतात, तिला प्रोटेक्ट करत असतात. आणि मग तिथे राकेश येतो. अंजली फोन करते आणि म्हणते, अहो कुठे आहात तुम्ही, या लवकर, मी कधीपासून तुमची वाट बघते. तेव्हा राकेश म्हणतो अंजलीला, आता अशा ठिकाणी राहायला नेतो ना की तिथे गेल्यानंतर अंजली स्वतःच ते घर बघून पळून जाईल. नाहीतर काय होईल, तिथे अर्णव येईल आणि तो स्वतःच बहिणीला दुःखामध्ये बघून तिथून घेऊन जाईल. मला इथे आयतं खायची सवय आहे. हिने आता घर सोडलं आहे माझ्यावरच्या प्रेमाखातर. मी हिला कमवून कुठून आणून देऊ. तेव्हा हिच्याच भावाला लुटून मी हिला सगळं काही देत होतो आणि त्यानंतरसुद्धा मला काही करायला लागत नव्हतं. कारण मी काहीही न करता हिचा भावच तिच्यासाठी सगळ्या गोष्टी करत होता, त्यासुद्धा वेड्यासारख्या. आणि हे सगळं चांगलं सोडून माझ्यासाठी आली. मी पण मूर्खचपणा केला. काय गरज होती मला एवढं मोठं नाटक करायची. सगळं काही माझ्या मनासारखं तर झालं होतं. त्यानंतर अंजली म्हणते की कुठे बघितलं तुम्ही घर, कधीचे तुम्ही गेला होता. इथे उन्हामध्ये उन्हातानात मी बसले होते, किती त्रास झाला असेल मला. तेव्हा इथे राकेश म्हणतो, अंजली म्हणूनच मी तुला म्हणालो ना की घर सोडून यायची काही गरज नाही आहे. ते घर तुझंही होतं. अर्णवला 2 शब्द सुनावून तू तिथे राहू शकली असतीस ना. तेव्हा अंजली म्हणते, त्या घरामध्ये मी अजिबात राहणार नाही आहे. तिथे माझ्या नवऱ्याची इज्जत केली जात नाही. तिथे मी का बरं राहू. मग तो माझा भाऊ का असेना. त्याचं माझ्यावरती प्रेम आहे, मला मान्य आहे, पण त्याने तुमचासुद्धा आदर केला पाहिजे ना. घर जावई असलात तरीसुद्धा जावई तर आहात ना त्या घरचे. तेव्हा तुम्ही चला, जिथे मला ठेवाल तिथे मी राहीन. तेव्हा इथे आता राकेश म्हणतो, चल बरं जाऊया आपण आता. तेव्हा ते दोघेजणं एका रूमवरती जातात. तिथे गेल्यानंतर राकेश म्हणतो की अंजली, ही बघ, ही आहे ती रूम जिथे आपण राहणार आहोत. तुला आवडली का ही रूम. तेव्हा अंजली म्हणते, अहो हिची किती साफसफाई करावी लागेल. तुम्ही बघा तरी आपण इथे कसं राहायचं. तेव्हा राकेश म्हणत असतो, अंजली अगं प्रत्येक वेळेला आपण ज्या घरामध्ये आता जाऊ ना ते घर तुला तुझ्या घरासारखं स्वच्छ आणि क्लीन नाही भेटणार. हे भाडेकरूंसाठी घरं आहेत. ती आपण स्वच्छ करायची आणि आपणच इथे राहायचं. तेव्हा अंजली म्हणते, हो का.
ते आपल्याला स्वच्छ करून नाही देत, आपण त्यांना भाडं देणार आहोत ना. तेव्हा राकेश म्हणतो, अंजली आता आपल्याला इथे राहायचं आहे की नाही, नाहीतर चल अर्णवच्या घरी. अंजली म्हणते, नाही नाही नको, आपण साफ करूया आणि आपण इथेच राहायचं. तेव्हा इथे राकेश म्हणतो, अंजली अगं आता कुठे साफ करत बसायचं, किती उशीर झाला आहे, बरं तू इथे बस, मी आपल्यासाठी काहीतरी खायला घेऊन येतो. तेव्हा अंजली म्हणते, वडापाव वगैरे आणू नका, ते माझ्या पोटासाठी चांगलं नाही आहे. तेव्हा दुपारी एक वडापाव खाल्ला तोच बास झाला. तेव्हा प्रेक्षकांनो, दिवसभर उन्हातान्हात बसून अंजलीला खरं तर त्रास झालेला असतो. राकेश लगेच तिथून पळ काढतो. राकेश गेल्यानंतर अंजली झाडू आणि सुपडी घेते आणि संपूर्ण घर एकटी स्वच्छ करते. त्याने तिला त्रास झालेला असतो. तेव्हा अर्णव इथे शिर्केला फोन करतो आणि म्हणतो, माझी ताई जिथे कुठे राहील ना, तिथे तिला सगळ्या सुखसोयी मिळाल्या पाहिजे. मला माहिती आहे त्या राकेशची लायकी काय आहे. तो माझ्या ताईला मुद्दामून त्रास होईल अशा ठिकाणी सुद्धा ठेवू शकतो. त्यामुळे ताईला तिथे सगळ्या सुखसोयी मिळाल्या पाहिजे. तिचा हट्ट आहे ना की मी जाणार इथून, पण ती गेली तरी माझं लक्ष माझ्या ताईकडे असणार आहे. तेव्हा इथे आता आपल्या बहिणीला झालेला त्रास ऐकल्यानंतर इथे अर्णवला त्रास होत असतो. कारण का, सावंत फोन करून सांगतो ना की त्यांनी अंजली ताईंना एका रस्त्यावरती बघितलं. त्या ठिकाणी त्या कुणाची तरी वाट बघत होत्या, ते एकट्याच होत्या. तेव्हा अर्णव म्हणतो, माझी ताई तिथे एकटी काय करत होती, हा राकेश कुठे गेला तिला एकटीला ठेवून. तेव्हा अर्णव तिथे पुन्हा जातो आणि म्हणत असतो, ताई प्लीज प्लीज चल माझ्याबरोबर. अंजली म्हणते, नाही मी तुझ्याबरोबर नाही येणार. आणि मग अर्णव तिला काही पैसे देत असतो. तो म्हणत असतो की ही आपल्या फ्लॅटची चावी आहे, आपल्या फ्लॅटमध्ये तर तू जाऊन राहू शकतेस ना, फ्लॅट तुझाच आहे, तुला माहिती आहे. तेव्हा इथे अंजली म्हणते, नको, पण तो तूच घेऊन दिलायस ना मला, माझ्या नावावरती केला असलास तरीसुद्धा तो फ्लॅट तुझाच आहे, माझं असं काय आहे, मी काही कमवत नाही, कळलं ना. तेव्हा अर्णव म्हणतो, ताई अगं कमवलं नाहीस म्हणून काय झालं, तू माझी बहीण आहेस ना, तेव्हा हा फ्लॅट तुझाच आहे, तू जाऊन तिथे राहू शकतेस, प्लीज तू उन्हाताना तिकडे तिकडे फिरू नकोस. तेव्हा इथे राकेशला वाटत असतं की अंजलीने लगेच ती फ्लॅटची चावी घ्यावी, पण अंजली हट्टी, ती म्हणते की मला तुझ्या फ्लॅटची चावी नकोय म्हणाले ना. तेव्हा अर्णव आणि ईश्वरी तिला इतकं समजावतात तरी अंजली अजिबात ऐकायला तयार नसते. आणि तेव्हा इथे अर्णव ईश्वरी दोघेजण हार मानून घरी येतात. पण आता राकेशने ठरवलेलं असतं की अंजलीला त्रासच द्यायचा, म्हणजे ती लवकरात लवकर इथून पळ काढेल. पण अर्णवने ठरवलेलं असतं की माझी ताई कुठेही असली तरी तिला सगळ्या सुखसोयी मिळायला हव्या. तेव्हा त्याने आता इथे काही माणसं पाठवलेली असतात वस्तू घेऊन आणि तिथे घराची साफसफाई करण्यासाठी. अंजली एकटी सगळं करत असते, पण त्याच वेळेला काही माणसं तिथे जातात. पटापट संपूर्ण घर आता क्लीन केलं जातं, सगळ्या वस्तू जागच्या जागी लावल्या जातात. तेव्हा अंजली म्हणत असते, तुम्ही कोण आहात, तुम्ही कोण आहात, तुम्हाला कोणी पाठवलं आहे, तर आम्हाला सरांनी साफसफाई करायला पाठवलं आहे. तेव्हा अंजलीला काय वाटतं की राकेशने पाठवलीत माणसं. तेव्हा तिला वाटतं, बापरे माझ्या नवऱ्याला किती माझी काळजी आहे. पण इथे आता अर्णवने ती माणसं पाठवलेली असतात. सगळं घर क्लीन केलं जातं, सगळ्या वस्तू जागच्या जागी ठेवल्या जातात आणि इथे राशनसुद्धा घरामध्ये भरलं जातं, अगदी सगळं. तेव्हा इथे अर्णवने आपल्या बहिणीसाठी हे सगळं केलेलं असतं. तेव्हा अंजली खूप खुश होते, तिला वाटतं की माझ्या नवऱ्याने केले. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ती माणसं म्हणतात की मॅडम आता तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही. अर्णव सरांना आम्ही सांगतो, त्यांनी सांगितल्याप्रमाणे सगळी कामं झाली आहेत. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता राकेश येतो. अंजलीला वाटतं की हे सगळे राकेशने केले. राकेश म्हणतो, काय गं अंजली, हे एवढं सगळं तू कधी केलंस, एकटीने केलंस का सगळं. तेव्हा अंजली म्हणते, हो असं काय करताय, तुम्हीच तर माणसं पाठवली होतीत ना. तेव्हा राकेश म्हणतो, कुणी, मी कशाला माणसं पाठवतोय, मी काही केलेलं नाही आहे, त्या माणसांना तू पैसे देऊन बोलवलं होतंस का. तेव्हा अंजली म्हणते, हो असं काय करताय, ते लोक आले, साफसफाई केली आणि गेले, म्हणाले की सर पेमेंट करतील म्हणून. तेव्हा राकेश म्हणतो, नाही नाही, मी कुठून पेमेंट करणार, मी त्यांना बोलवलेलंच नव्हतं, कुणी केलं हे सगळं. तेव्हा अंजलीला समजतं की हे सगळं अर्णवनेच केलं असेल. तेव्हा तिच्या मनामध्ये आता अर्णवबद्दल प्रेम तर खूप असतं. ती म्हणत असते की एवढी काळजी करतो माझी, इतकं जर प्रेम आहे तर मग उगाचच यांना का बोलतोस तू चिंटू, असं तिला वाटत असतं. तर प्रेक्षकांनो, अशा रीतीने आता अर्णवने तिची काळजी घेतलेली असते. पण इथे अर्णवला एका गोष्टीचं वाईट मात्र वाटत असतं
की माझी बहीण माझ्यावरती चिडून माझ्यावरती रागावून गेली आणि आम्ही दोघेजणं कधीतरी एकमेकांपासून वेगळे होऊ मला वाटलं नव्हतं. माझ्या ताईने मला सोडून कधीच जाऊ नये यासाठी मी राकेशला घर जावई बनवून घेतलं होतं आणि तो सुद्धा हसत हसत घर जावई त्याच्या स्वार्थासाठी झाला होता. पण तरीसुद्धा मी त्या गोष्टीचा कधी बाऊ केला नाही. त्याला हवे तेवढे पैसे देत राहिलो, त्याला हवे ते देत राहिलो. पण आता त्याने मला बहीण भावालाच एकमेकांपासून वेगळं केलं. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, सर तुम्ही काळजी करू नका, त्या राकेशचा पर्दाफाश केल्याशिवाय आपण थांबायचं नाही. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की सर तुम्हाला एक गोष्ट सांगायचीच राहिली. जेव्हा शलाकाताई कॅन्टीनमध्ये काम करत होत्या ना, तेव्हा त्या राकेशने त्यांच्यावरती हल्ला केला होता. आता राकेशच जर त्यांचा नवरा आहे तर त्यांनी तेव्हा मला सांगितलं होतं की राजेश्वर कॅन्टीनपर्यंत पोचले. मी कॅन्टीनमध्ये कामाला आहे ही गोष्ट राजेश्वरला समजली. आता राकेशला कशी काय समजली? मीच सांगितलं होतं की शलाकाताईंना कॅन्टीनमध्ये जॉब मिळवून दिलाय म्हणून. तेव्हा तो तिथे त्यांच्यावरती हल्ला करायला आला होता. तर कॅन्टीनमध्ये त्यांच्यावरती जेव्हा हल्ला झाला होता तेव्हाचं CCTV फुटेज आपल्या आता कॅन्टीनमधून मिळेल का? ऑफिसच्या कॅन्टीनमध्येच त्यांच्यावरती हल्ला करण्यात आला होता आणि तो राकेशच होता. तेव्हा इथे आता ईश्वरीने खूप चांगली आयडिया दिलेली असते. अर्णव म्हणतो, ईश्वरी आत्ताच्या आत्ता चल, आपण आत्ताच्या आत्ता तिथे जाऊया. तेव्हा इथे ईश्वरी आणि अर्णव दोघेही आता ऑफिसच्या आता कॅन्टीनचं CCTV फुटेज चेक करत असतात. 7 महिन्यांपूर्वी इथे शलाका जेव्हा ईश्वरीला भेटलेली असते तेव्हा तिने किती तारखेला तिला जॉबला लावलेलं असतं, तेव्हापासूनचं ते जेव्हा ती काम सोडून निघून गेलेली असते तोपर्यंतचं संपूर्ण CCTV फुटेज हे चेक केलं जातं. आणि तेव्हा त्या CCTV फुटेजमध्ये जेव्हा कॅन्टीनचं फुटेज चेक केलं जातं त्याच्यामध्ये राकेश शलाकावरती प्राणघातक हल्ला करतो, तिचा घसा दाबून तिला मारण्याचा प्रयत्न करतो आणि तेव्हा शलाका आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असते. आणि तेव्हा इथे राकेश तिचं तोंड दाबत असताना, तिचा गळा दाबत असताना ती त्याच्या चेहऱ्यावरचा मास्क बाजूला करते. तेव्हा त्या फुटेजमध्ये स्पष्टपणे राकेशचा चेहरा दिसतोय. तो कशा पद्धतीने तिच्यावरती प्राणघातक हल्ला करतोय हे सुद्धा त्या CCTV कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्डेड असतं. आणि ते फुटेज आता पुरावा म्हणून अर्णवने एका पेनड्राईव्हमध्ये घेतलेलं असतं. त्याचबरोबर त्याची फाईल करून त्याने सेव्ह केलेलं असतं, जेणेकरून ते डिलीट होऊ नये. आणि एका जागेवरून जर राकेशने ते पळवलं तर दुसऱ्या जागीसुद्धा ते असावं. ईश्वरीच्या मोबाईलमध्ये असतं, अर्णवच्या मोबाईलमध्ये असतं आणि पेनड्राईव्हमध्ये पोलिसांना देण्यासाठी त्याने घेतलेलं असतं. तेव्हा इथे आता ईश्वरी आणि अर्णव दोघेही घरी येतात. दुसऱ्याच दिवशी दोघेही पोलीस स्टेशनला जातात. राकेशच्या विरोधातलं जे काही फुटेज आहे ते त्या लोकांना दिलं जातं आणि पोलीस ते रेकॉर्डेड म्हणजे CCTVमध्ये जे काही रेकॉर्डेड असतं ते सगळं आता फुटेज बघतात आणि त्यानंतर त्यांची खात्रीच पडते राकेशच राजेश्वर पाटील आहे आणि त्यानेच इथे शलाकाला मारण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा मग आताही या खुनाच्या मागे राकेशचाच हात असेल हे आता पोलिसांना समजलेलं असतं. तेव्हा ईश्वरी शलाकाच्या काकाकाकूंचं स्टेटमेंटसुद्धा त्यांना ऐकवते आणि खात्री करून घेण्यासाठी शलाकाच्या गावीसुद्धा म्हणजे कोल्हापूरला त्या काकाकाकूंचं स्टेटमेंट घेण्यासाठी पाठवते. आणि तेव्हा तिथून आल्यानंतर तोपर्यंत अंजली आता त्या घरीच राहत असते त्या राकेशबरोबर. आणि तेव्हा इन्स्पेक्टर आणि अर्णव आणि ईश्वरी सगळे पुरावे घेऊन चाळीतल्या घरी जातात आणि तिथे अंजलीला सगळे पुरावे दाखवले जातात. तेव्हा राकेशला अरेस्ट केली जाते. पुरावे आता समोर असतात. तेव्हा हे आपल्या कॅन्टीनमधलं CCTV फुटेज आहे जेव्हा राकेश म्हणजे राजेश्वर पाटील शलाकावरती हल्ला करायला गेला होता. ते फुटेज पाहिल्यानंतर अंजलीचे डोळेच मोठे होतात. तिला कळून चुकतं की अर्णव ईश्वरी जे काही बोलत होते सगळं खरं होतं. तेव्हा प्रेक्षकांनो तरीसुद्धा राकेश खोटंच बोलत असतो. तेव्हा पोलीस म्हणतात की आम्हाला कळलंय तू शलाकाच्या घरी गेला होतास आणि त्यांच्या काकाकाकूंना धमकी दिली होतीस त्यांच्या मुलीला मारण्याची आणि म्हणून ते लोक खोटं बोलले होते. हे स्टेटमेंट त्यांनी आम्हाला दिले आणि ते आमच्याकडे रेकॉर्डेडसुद्धा आहे. तेव्हा अंजलीला ते सगळं आता दाखवलं जातं. अंजलीची खात्री पडते. राकेशला पोलीस आता अरेस्ट करून घेऊन जातात आणि तेव्हा राकेश तरीसुद्धा खरं बोलायला काही तयार नसतो. तेव्हा पोलीस म्हणतात की खरं नाही बोललास ना तर आम्हाला तुमच्यासारख्यांना बोलतं करता येतं
आणि तेव्हा पोलिसांनी राकेशला 3rd डिग्री दिलेली असते आणि 3rd डिग्री दिल्यानंतर इथे राकेश आता पोपटासारखा बोलायला लागतो. आधी खोटंच बोलत असतो आणि जेव्हा त्याला ती 3rd डिग्री असह्य होते तेव्हा त्याने सांगितलेलं असतं की कशा पद्धतीने त्याने शलाकाला फसवलं, तिच्याबरोबर लग्न केलं, तिचं कुटुंब उद्ध्वस्त केलं, तिला सोडून तो कसा निघून आला, कसा पद्धतीने ती त्याला शोधत मुंबईमध्ये आली आणि त्याने तिचा खून केला. या सगळ्या गोष्टी आता राकेशने कबूल केलेल्या असतात आणि त्यामुळे राकेशला शलाकाच्या खुनाच्या आरोपाखाली आता पोलीस कस्टडीमध्ये ठेवण्यात आलेलं असतं. त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा ही मिळालेली असते आणि अंजलीच्या समोर अशा पद्धतीने आता राकेशचा खरा चेहरा आणलेला असतो. अंजलीला सत्य समजतं. ती इथे अर्णवला आणि ईश्वरीला सॉरी म्हणते आणि ह्या नराधमापासून तुम्ही मलाही वाचवलंत असं सांगितलं जातं. आणि त्यानंतर अर्णव खूपच मानाने आपल्या बहिणीला पुन्हा आपल्या घरी घेऊन येतो आणि छान आनंदाने तिला सांभाळत असतो. आणि ह्या सगळ्यामध्ये ईश्वरीने खूपच छान पद्धतीने इथे अर्णवची आणि अंजलीची मदत केलेली असते आणि खरा गुन्हेगार राकेशच आहे, त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळाली पाहिजे असं आता ती सगळ्यांना पटवून देते आणि पोलिसांना योग्य ते स्टेटमेंटसुद्धा देते.